35,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत. त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील. आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प 6 लाख कोटीपेक्षा मोठा आहे. जेव्हा आपला अर्थसंकल्प 2-2.5 लाख कोटीचा होता तेव्हाही आपण 15,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो. आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे. कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो. आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की 35,000 कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत. योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू. सुधीर भाऊ विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार अशी चर्चा सुरू आहे. तुमची काही चर्चा झाली आहे का सुधीर भाऊ सोबत? पहिल्यांदा तर ओबीसींबद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही. कारण काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसींवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने काही केलं नाही. महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता 48 GR हे आमच्या सरकारने काढले. मी आणि शिंदेसाहेब असताना महाज्योतीची स्थापना असेल, 52 हॉस्टेल असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, PhDची व्यवस्था असेल, वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल, रोजगाराची व्यवस्था असेल, सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत. काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही. देशामध्ये देखील इतक्या वर्षांनंतर ओबीसी समाजाला त्या ठिकाणी संवैधानिक दर्जा हा मोदीजींनी दिला. जवळजवळ 60-65 वर्षानंतर मेडिकल ज्या ॲडमिशन आहेत त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण हे मोदी साहेबांनी दिलं. आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल, सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवारवर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये, त्यांनी तो योग्य ठिकाणी काढावा. माझी सुधीर भाऊंशी नीट चर्चा झालेली आहे. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात. त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीरभाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं जापानमध्ये बंद झाला ईव्हीएम. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं जापानमध्ये विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं जापानमध्ये ईव्हीएम बंद झालाय. मग आपल्या इथे का नाही? जितेंद्र आव्हाड मनात येईल ते बोलतात. त्यांना कुठला पुरावाही लागत नाही, त्यांना आगाही लागत नाही आणि पिछाही लागत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांना मला उत्तर विचारू नका. त्यांच्यासारखे बोलणारे काही लोक आहेत, मी तुम्हाला नावं सांगेन, त्यांना उत्तर विचारा. तुम्ही केलेल्या आव्हानानंतर पण आज पायऱ्यांवरती आज आंदोलन केलेलं आहे ईव्हीएम. बहुत ही दुख की बात है. पद्म विभूषण जाकिर हुसैन जी, इनका आज दुखद निधन हुआ है. तबले से अगर ताल दूर कर दी जाए तो जिस प्रकार की अवस्था होगी उसी प्रकार की अवस्था आज हमारे संगीत के क्षेत्र में तैयार हुई है. जाकिर हुसैन जी ने 3 पीढ़ियों को अपने महफिलों के माध्यम से संगीत से जोड़ा, उन्हें रिझाया.